नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. काल ज्या आपण लेवल्स टाकल्या होत्या या मार्क केल्या होत्या, त्या वरच्या बाजूला 620च्या लेवल्स होत्या आणि खालच्या बाजूला 480च्या लेवल होत्या. ओके, बघा, जर तुम्ही नीट बघाल तर आपण तुम्हाला इकडे दाखवतो मी सेम 620ची लेवल आणि खाली 480ची लेवल. मार्केटनी उघडताच 9:15च्या कॅन्डलला एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली आणि ती आपल्या लेवलला तोडायचा प्रयत्न केला आणि तोडली सुद्धा, नक्कीच तोडली. पण हे काय माहिती की ह्या ज्या कॅन्डल्स आहेत, ही बघा, इथे 9:15ला मार्केट खुलले आणि आस्ते आस्ते जाऊन मार्केटनी 10 वाजता बरोबर एक लेवल टच केले. ती लेवल लगभग काय असेल तर लेवल लगभग 700 पर्यंत होती. आपला ट्रेड जो होतो मोस्टली 10-10:30 नंतर होतो, 10-10:15च्या नंतरच आपण ट्रेडिंग करतो. का करतो? कारण आपल्याला दिशा कळते. बघा, जर तुम्ही ह्याच दिशेला जर ट्रेडिंग केलं असतात सकाळ सकाळ तर चांगलाच प्रॉफिट नक्कीच कमवला असाल, नो डाऊट. पण काय असतं ना, इथे मार्केट खूप वरड असतं, प्रीमियमचा डिकेचा रेशो पण जास्त सकाळी असतो. त्यानंतर मार्केटने रिजेक्शन घेऊन बरोबर आपल्या डे लो ला येऊन मार्केटकडे थांबलं. मार्केटने पुरा एकदा रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न केला, परत मार्केट छोट्या कॅन्डल बनवत खाली आलं आणि एक छोटासा मूव दिला, हा वाला. त्यानंतर मार्केट परत खाली आलं, एक मोठा मूव देऊन हलकस खाली आलं, म्हणजे खाली येतात 480ची लेवल टच केली. ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायला भेटलं, काय समजलं आपल्याला, हे खूप इम्पॉर्टंट आहे की आजचं मार्केट नॉर्मल मार्केट नव्हतं. मार्केट खूप वॉलटाईल होतं, खूप होतं वॉलटाईल. कारण का काय होतं माहिती, जेव्हा पण तुम्ही इकडनं जाऊन एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न करता, मार्केट परत खाली आलंय, ठीक आहे, परत तुम्ही एकदा खालच्या बाजूला डे लोच्या खाली जर तुम्ही घ्यायचा प्रयत्न करता तर मार्केट वरती गेलंय. म्हणजे सगळ्या ठिकाणी मार्केटला तुम्हाला आज मारायचा प्रयत्न केलाय, तुम्हाला लुटायचा प्रयत्न केलाय. बघा, लुटायचा प्रयत्न केला हा शब्द मी वापरतो, याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो. ओके, परत तेच केलंय मार्केटने, एक लेवल तोडायच्या अगोदर परत मार्केटने रिव्हर्सल घेतला आणि तो हलका हलका खाली आला. ठीक आहे, आता इकडे जरी कोणी खालच्या दिशेला केलं असेल काम, ते नक्कीच प्रॉफिट मध्ये राहिले असतील. ठीक आहे, पण असं बघायला गेलं तर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आज खूप होती. त्यामुळे आज आपल्याला खूप काय समजलंय, खूप काय शिकायला भेटलंय, खूप काय आपण बघितलंय. कारण का हे आपण बघूनच मार्केट शिकतो. ओके, असं बघायला घेतलं तर मी काल सांगितलं होतं की बघा, ही माझी रेसिस्टन्स असेल ना, आणि जेव्हा पण मार्केट वरती जाईल, ह्या लेवलच्या वरती जाईल, तर मला हा रेसिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट होईल. आणि तेच झालंय बघा, मार्केटने एक सपोर्ट घेतलेलाच आहे त्याला, म्हणजे ती क्लोजिंग खाली दिली नाहीये, 480च्या खाली दिली नाहीये. म्हणजे आपण एक बात तर कन्फर्म करू की आता मार्केट नेक्स्ट लेवल मध्ये आलेलं आहे. पण नेक्स्ट लेवल मध्ये येताच आपल्याला वरचे मूव का नाही भेटत आहे? बघा, मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहेच, पण नेगेटिव्ह मध्ये अग्रेसिव्हली कॉल साइड या सी साइडचे ट्रेड्स करणं जरा भीतीदायकच आहे, रिस्कीच आहे. हा, मार्केटचा ट्रेंड तुम्हाला कळला खालच्या बाजूला आहे तर तुम्ही करू शकता. असं बघायला गेलं तर मार्केट खालच्या बाजूला पण नीट येत नाहीये. याचं तुम्हाला एकदम चांगलं उदाहरण दाखवतो मी. 15 मिनिटाच्या चार्ट वरती येतो, तुम्हाला कळेल मी असं का बोलतोय. मार्केटची रेंज बघा, 5 तारखेपासून मार्केट 600 आणि 300, 350 ह्याच रेंज मध्ये आहे. त्यामुळे फक्त हा एक जो बिग मूव होता ट्रॅपिंग वाला, तो वन साइड मूव होता. बाकी तुम्ही जर बघाल ना, मार्केट मस्त खेळवत आहे. कालचा मूव पकडला गेला, पण तो पुरा पकडू शकत नाही, कारण का इथे तो संपलेला आहे आणि इकडनं एक मूव कंटिन्यूस आहे. एवढा मूव पकडणं मुश्किल होतं सगळ्यांनाच, बिगिनर्सना हा ट्रेंड पकडायला मुश्किल होतं, नक्कीच मुश्किल होतं. कारण का भीती असते मनामध्ये, मार्केट रिव्हर्सल झालं तर, मार्केटमध्ये परत नेगेटिव्हिटी आली तर.
त्यामुळे आताच बघा क्लिअर दिसतं आपल्याला की मार्केट आता खालच्या लेवलवरनं वरच्या लेवलला आलेलं आहे. मग आता इकडे सस्टेन होईल की वरची लेवल पकडेल? बरोबर आहे. आता खूप काही गोष्टी अशा ऐकायला भेटत आहेत की आपले आपले प्रधानमंत्री आणि रशियाचे प्रधानमंत्री यांची भेट होणार आहे. फक्त ती भेट होणार आहे, कशाबद्दल होणार आहे, काय होणार आहे, तर ते सगळं डिपेंड करतंय. पण ते कधी 15 तारखेच्या नंतर, 16 तारखेच्या नंतर, म्हणजे मोठे नेक्स्ट वीक मध्येच होईल, जे पण त्याचे परिणाम असतील तर, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह जे पण असतील तर. ठीक आहे. तर मग त्यासाठी उद्याचा वेनसडे आणि थर्सडे जो एक्सपायरीचा दिवस असेल त्याने काय करायचं बघा. मार्केटने क्लिअरली एक समजोता तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला एक समज दिलेली आहे, ती समजणं खूप जरुरी आहे. ना मार्केट खाली येत आहे ना मार्केट वरती जात आहे. बघा, ना मार्केट खाली येत आहे ना मार्केट वरती जात आहे. मार्केट ह्या रेंज मध्ये राहत आहे. मार्केट प्रयत्न करत आहे की ह्या रेंज मध्ये राहायचं. ठीक आहे, मार्केट ह्या रेंज मध्ये राहायचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ काय? एफ आय आणि डीएल यांना मार्केटला कुठे घेऊन जायचं नाही, मार्केटला त्यांना ह्याच लेवलला क्लोजिंग द्यायची आहे एक्सपायरीची पण. मग उगाच फक्त आपण ट्रेडिंग करून काय फायदा? मार्केटला कुठे जायचंच नाहीये, मार्केटचं काही डायरेक्शनच नाहीये, तर आपण दिशाभूल लोक करत असतील तर आपण का ट्रेडिंग करावी? बघा, 10-20 पॉईंट काढलं तर नक्की उत्तम आहे, पण 50-60 पॉईंटची अपेक्षा खूप कमी करा. कारण मार्केट त्या लेवलला आता नाही राहिले आणि उलट आज परत त्या रेंज मध्ये आले, सपोर्ट घेतलाय. आता इकडनं बाउन्स होतंय का खाली येतंय, ही लेवल गाठतंय, हे इम्पॉर्टंट बघण्यासारखं आहे. ठीक आहे. आता काल आपण एक बोललेलो की फॉलोअप कॅन्डलचा हिशोब काल सांगितला तुम्हाला की इथे ग्रीन कॅन्डल आली पाहिजे, ग्रीन कॅन्डलची अपेक्षा जास्त वाढते. बघा, मार्केटनी एक चांगलीच ग्रीन कॅन्डल बनवायच्या तयारीमध्ये होता. बघा, ह्या लेवलला म्हणजे लगभग 700च्या लेवलला पण मार्केट आलेलं आहे. जी आपली लेवल आहे ना ही वरची, त्या लेवलला मार्केट जर असं इथे थांबलं आणि इकडे रिव्हर्सल झालं, नाहीतर आज मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल तुम्हाला नक्कीच बघायला भेटली असती आणि ती ह्या लेवलची असती. मग आपण बोललो असतो मार्केटमध्ये बायर्स परत आलेले आहेत. पण आता मला वाटत नाही बायर्स परत आलेले आहेत. इथे सेलर्सनी आपला मुक्काम ठाम केलेला आहे. ठीक आहे. अजून जरा डीपली पण बघायला गेलो ना, तर नीट बघा, मार्केट आता ह्या रेंज मध्ये आहे. बरोबर आहे, ह्या रेंज मध्ये आहे. मग आता त्याला ह्या रेंजच्या वरती इथे येणं आवश्यक आहे. ते कसं बघा, इथे ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. ठीक आहे, खाली विक आहेत. ग्रीन कॅन्डलच्या जो लेवल आहे आपली, त्यांनी वरती क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे. इथे रेड कॅन्डलनी आपल्या सपोर्टला क्लोजिंग दिलेली आहे. परत मग इथे ग्रीन कॅन्डल होऊन वरती क्लोजिंग दिलेली आहे. आता बघा, इथे क्लोजिंग वरती, इथे क्लोजिंग खाली, इथे वरती क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे ही ग्रीन कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल, ही रेड कॅन्डल आहे. मग आता ह्या रेड कॅन्डलनी ह्या लेवलला या ह्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त क्लोजिंग दिले का, हा समज असणं जरुरी आहे. जर ही कॅन्डल ह्याच्या खाली येऊन क्लोजिंग झाली असती तर मी बोललो असतो यस, मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी जास्त आहेच आणि ती फॉलो होऊ शकते. पण तसं न होता मार्केटनी एक लेवलला रिस्पेक्ट केलंय, याच्या अर्ध्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. याचा अर्थ काय आहे? म्हणजे ह्या कॅन्डलला पुरं अजून खल्लं पण नाही. या सेलर्सनी ह्या कॅन्डलला अजून जिंकणं बाकी आहे, पुरं खाणं बाकी आहे. जर खल्लं तर मी सांगेन की येस, नेगेटिव्हिटी आहे, म्हणजे पूर्ण नेगेटिव्हिटी आहे. आता नेगेटिव्ह पूर्ण नेगेटिव्हिटी आहे. आता उद्याचं बघणं असं आहे की मार्केट ह्या लेवलवरनं ह्या लेवलला येतंय का, त्या ह्या लेवलवरनं ही लेवल तोडतंय का. ही जी लेवल आहे आपली 480ची आणि 620ची, ती तोडतंय का. तर मार्केट मला असं वाटतंय की रेंज मध्ये क्लोज होण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, हा डेलीचा अनालिसिस झाला. तर आपण काय करूया आता, 5 मिनिटाच्या चार्टवरती जाऊन प्रेडिक्शन करूया. 5 मिनिटावरती आपल्याला काय वाटतंय आता बघा, लाईनी लावून ठरलेले आहेत मी इथे. आता हा जो झोन आहे ना, हा जो झोन, हे बघा,
आपण उद्या ट्रेडिंग करताना खूप क्लिअर राहायचंय, लॉट कमी घ्या, कारण का खूप ट्रॅपिंग चाललेली आहे. आज तर खूप लोकांना इथे एम पॅटर्न पण दिसला असेल, पण एम पॅटर्न काय सक्सेसफुल होताना दिसला नाही, कारण एम पॅटर्नचा मार्क करायला गेले लेवल्स तर मार्क ते झालेच नाहीयेत, कारण ट्रॅपिंग आहे. कुठले इंडिकेटर, कुठले चार्ट पॅटर्न्स, कॅन्डल पॅटर्न्स काहीच काम करणार नाही तुम्हाला. जेव्हा मार्केट ट्रॅप करायला निघतं ना, तेव्हा चांगले चांगले लोक घाबरतात. मग घाबरण्यापेक्षा शिकणं खूप महत्वाचं आहे. मग अजून तेच सांगतो तुम्हाला मी, की आधी बघा, समजा, शिका, नंतर काहीतरी करा. ओके. उद्याचं मार्केट जर 480च्या खाली स्टेबल होत असेल तर 320च्या लेवल्स आपल्याला दिसू शकतात, आणि जर 320ची लेवल तुटली तर उद्याच आपल्याला काहीतरी मोठ्या लेवल्स बघायला भेटू शकतात. नाहीतर मी लगभग 620च्या वरती माझा कालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितले की 620च्या वरती मी टार्गेट करेन आणि परत ह्याच लेवलला ट्राय करेन. ओके. पण ह्या लेवलमध्ये मी ट्रेडिंग करणार नाही. आता बघा काय होतं माहितीये का, मी जेव्हा ह्या लेवल तुम्हाला देतोय ना, तर खूप लोकांना असं वाटत असेल की ह्याच्या खाली आल्यावर ट्रेडिंग करा, ह्याच्या वर गेल्यावर ट्रेडिंग करा. बघा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. समजा मार्केट उद्या फ्लॅट खुललं आणि इथे आलं म्हणजे इकडनं एक तर ते वरती जाईल, एक तर हे लेवल्स खाली नक्कीच तो गाठेल. त्यामुळे इकडे ट्रेडिंग करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच बोलत दुसरी बाजू जर बघितला तुम्ही, तर मार्केट ह्या लेवलला आलंय खाली, तर ती खालची लेवल तोडेल या परत इकडे रिव्हर्स होईल. तर हे तुम्हाला इंडिकेटर, चार्ट पॅटर्न्स आणि ओवाय वरती कळतच. ओवाय चेंज जो डाटा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळतं. त्यामुळे फक्त ही लेवल्स स्ट्रॉंग आहेत, पण मध्ये तुम्हाला काही 10, 20, 25 पॉईंट काढायचे असतील तर तुम्ही ह्या लेवलवरती ट्रेडिंग करणं खूप जरुरी पण आहे. आता इकडनं मार्केट जर वरती गेलं तर इकडनं वरती जायच्या विरुद्धात ते खाली परत येऊ शकतं, कारण का त्याला सेम झोनला क्लोजिंग करायचं असेल तर. आणि जर खाली येत असेल तर एक वरचा ट्रेड तुम्हाला भेटू शकतो, पण कधी? परत आपला टाइम तोच आहे, 10, 10:15च्या नंतर. 15 मिनिटाच्या 4 कॅन्डल बनवू दे, त्याचे तुम्हाला विश्लेषण करू दे, त्यानंतर तुम्ही काहीतरी ट्रेडिंग करा. ठीक आहे. तोपर्यंत शांत राहा, कारण मार्केटमध्ये व्होलॅटाईल आहे. आपलं कॅपिटल वाचवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा पण लेवल्स तुटतील तेव्हा तुम्हाला कॅपिटल असणं जरुरी आहे, तेव्हाच तुमचा पैसा बनेल. ठीक आहे. तर उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.